नमस्कार. आज हात जोडून नमस्कार करतोय. हात जोडून यासाठी की हा व्हिडिओ करावा की नाही करावा हा प्रश्न मनामध्ये होता. खरं तर जे बोलणार आहे ते तुम्ही ऐकल्यानंतर कशा स्वरूपात रिॲक्ट कराल माहीत नाही आहे, पण जे बोलायचं आहे ते बोलणार आहे. या व्हिडिओचं टायटल म्हणूनच मी ठेवलं आहे, ती बाई होती म्हणून. बऱ्याच वेळेला समाज जीवनामध्ये वावरताना एखाद्या स्त्रीविषयी आपण आपली मतं बनवत असतो आणि त्याविषयी बोलत असतो. हा व्हिडिओ करण्यामागचा हेतू कुणाच्या हेतूवर शंका घेण्याचा नाही आहे, कुणाला बदनाम करण्याचा नाही आहे, कुणी राजकारणात राजीनामा द्यावा, आपली पदं सोडावीत यासाठीचा नाही आहे. हा हेतू फक्त एका घटनाचक्रातल्या स्त्रियांवरती होणाऱ्या परिणामांचा, त्यांच्या भावनांचा विचार करायला लावणार आहे. म्हणूनच मुद्दाम याचं शीर्षक दिलं आहे, ती बाई होती म्हणून. मित्रहो, बऱ्याच वेळेला असं होतं की एखादं प्रकरण राजकारणात समोर येतं आणि त्यावर आपण भरभरून चर्चा करू लागतो, खास करून सोशल मीडियावर चर्चा करू लागतो. मागच्या प्रकरणामध्ये मी स्पेशली वेगच्या व्हिडिओत म्हटलं आहे की आपण त्या स्त्रीचे नाव घेऊन लिहू लागतो, बोलू लागतो, तिला अधिकाधिक चव्हाट्यावर आणू लागतो, तिच्या सगळ्या हेतूवर शंका घेऊ लागतो, बघता बघता तिच्या चारित्र्यावर शंका घेऊ लागतो. ती बदफैली आहे, ती वाईट आहे, ती चांगलीच नाही आहे असं आपण म्हणू लागतो. आपण आपल्या माणसावर विश्वास व्यक्त करू लागतो आणि हे करत असताना त्या स्त्रीला मात्र आपण आहत करत असतो. एखादं प्रकरण घडतं, एखादी बलात्काराची घटना घडते, एखादी अत्याचाराची घटना घडते, तेव्हा आपण त्या स्त्रीचा उल्लेख वेगवेगळ्या पद्धतीनं करत जातो. कोणी सहानुभूती दाखवत तिला वारंवार समाजाच्या समोर आणतं, तर कोणी तिच्यावर राग दाखवत तिला समाजाच्या समोर आणतं. ती बळी पडलेली असते. मुळात असा अत्याचार हे स्त्रीचा भावविश्व संपवणारा असतो, तिचं खून करणारा असतो. चरित्र आणि चारित्र्य यात एका काण्याचा फरक आहे आणि हा काना वाढला की तिचं आयुष्य बेचिराख होऊन जातं. कालच्या घटनेत आपण तीन आयुष्याचा विचार करणार आहोत. एक, राजकीय जीवन वाचलं पाहिजे, संपलं पाहिजे, काय झालं पाहिजे यावर मतभेद असू शकतील, पण 3 आयुष्यांच्या बाबतीमध्ये आपण विचार करण्याची वेळ आहे. एक पहिलं, मूळ कुटुंब. परस्पर सहमती असा विसंवादी शब्द आपण वापरतो. परस्पर सहमती म्हणजे काय? परस्परचा अर्थ काय? त्याच्या माघारी परस्पर केलेली गोष्ट, सहमती गृहीत धरून केलेली गोष्ट. माहिती असणे आणि मान्यता असणे या दोन्हीत खूप फरक आहे. माहीत असणं गोष्ट वेगळी आणि मान्य असणं गोष्ट वेगळी. डोळ्यात डोळे घालून बोलताना मान्यता आहे का असं विचारल्यावर नाही असंच उत्तर येतो. ते काळजातलं असतं, पण काळजावर दगड ठेवून हो असं म्हणावं लागतं. त्या स्त्रीच्या भावविश्वाचं काय? या अशा प्रकरणाची चर्चा करताना त्या स्त्रीच्या भावविश्वाचा विचारच आपण कधीच करत नाही आणि प्रकरणाची रंजकता अधिक वाढवत जातो. दुसरी, जिनं दुसऱ्यांदा माहीत असूनही विश्वास ठेवला, जवळ आली, संबंध वाढवले, वारस दिला, पोटात प्रेमाचा अंकुर वाढवला, त्या स्त्रीला काय वाटत असेल? तिच्या भावविश्वाचं काय? आपण ते भावविश्व देखील उद्ध्वस्त झालंय याची कल्पनाच कधी करत नाही. सरळ सरळ नाव घेऊन टाकतो, सरळ सरळ जाहीर करून टाकतो आणि बदनामीचं सुख आपण मिळवत राहतो. हेतू नसेल कदाचित आपला त्या स्त्रीला बदनाम करण्याचा, कदाचित हेतू पुरुषाला बदनाम करण्याचा असेल, पण एक स्त्री तिचं भावविश्व मात्र उद्ध्वस्त होत राहतं. पहिली असताना दुसरी सोबत लग्न होतं आणि तिसरी अचानक उठून अत्याचाराचा आरोप करते. हा आरोप खरा की खोटा
तो करणारा जाणो, ती करणारी जाणो आणि तो जगन्नियंता जाणो. खरं तर हा असा विषय जो फक्त तिघांना ठाऊक आहे, म्हणजे त्या ईश्वराला आणि या दोघांना. पण ते तसं नाहीच हे सिद्ध करण्याच्या नादामध्ये आपण त्या स्त्रीला व्यभिचारी सिद्ध करायला मागे पुढे पाहत नाहीत. तिच्या एका तक्रारीनंतर 2-3 तक्रारी पुढे आल्या. त्या प्रत्येकाचा दावा आहे की मी देखील या हनी ट्रॅपचा शिकार झालो असतो. आता हनी ट्रॅप हा नवा शब्द आला. हा हनी ट्रॅप असतो तरी कसा? प्रत्येकजण एकच सांगतोय की मला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला, मी जाळ्यात अडकलो असतो तर माझंही नाव आलं असतं. आता जे जाळ्यात अडकलो असतो तर म्हणतायत, याचा अर्थ ते स्पष्ट करतायत की ज्याचं नाव आलंय तो जाळ्यात अडकला आहे. म्हणजे बाकीची तिघं जाळ्यात अडकली नाहीत आणि चौथा जाळ्यात अडकला. अडकणारा चौथा इतका बेफिकीर निष्काळजी असेल का, हाही प्रश्न पडतो. एक माजी आमदार उठतो आणि म्हणतो की तिच्याशी माझे संबंध निर्माण झाले असते, तिने मला ब्लॅकमेल केलं आहे. एक दुसरा नेता उठतो, तो म्हणतो की माझंही असंच झालं आहे आणि ती तिसऱ्या विरुद्ध तक्रार दाखल केलेली असते. म्हणजे कधीच या तिसऱ्या ज्या 3 जणांचे संबंध आलेत किंवा त्यांचे शरीर संबंध प्रस्थापित झालेत असं नाही आहे. उलट या अन्य तिघांचे शरीर संबंध प्रस्थापित झालेले नाही आहेत. शक्यता वर्तवली होती आणि ते घडलं नाही, म्हणून हे तिघे पराक्रमी स्वतःला नशीबवान समजतायत. एक स्त्री जी आपलं सर्वस्व लुबाडलं गेल्याची तक्रार करते, खरी खोटी यावर मी जात नाहीये, मी न्यायाधीश नाही आहे. ती तक्रार खरी की खोटी याचा तपास पोलिसांनी करायचा आहे, त्याविषयी निर्णय न्यायालयाने द्यायचा आहे. पण तिच्या आयुष्याशी खेळण्याचा अघोरी प्रकार आपण करतोय. आम्ही सज्जन हे सिद्ध करण्यासाठी, ती दुर्जन, ती व्यभिचारी हे सिद्ध करण्यासाठीची अहमहिका आणि स्पर्धात चालली आहे जणू. अत्याचार, बलात्कार या शब्दांचा अर्थ तरी काय असतो? 2 गोष्टी साध्या आहेत. आपण वादासाठी गृहीत धरूया की एखादी स्त्री व्यभिचारी आहे, ती प्रोफेशनल आहे, ती व्यावसायिक आहे, वादासाठी गृहीत धरू आपण. पण बाजारात जशा वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध ठेवणारा व्यापारी असतो आणि त्या वस्तूचं एक उचित मूल्य त्या व्यक्तीने ठरवलेलं असतं. बाजारातून, दुकानातून ती वस्तू विकत आणायची असेल तर तेवढं मूल्य चुकतं करावं लागतं आणि मग त्या वस्तूची मालकी आपली होते. ती वस्तूची निर्मिती होते तेव्हा ती निर्मिती कारखानदाराकडे असते. कारखानदाराकडे ती दुकानदाराकडे त्याचा मालकी हक्क येतो आणि विकत घेतल्यावर विकत घेणाऱ्याकडे मालकी हक्क येतो. जर ती वस्तू मूल्य न देता दुकानदाराला न सांगता आणली तर ती होते चोरी. दुकानदाराला धमकावून आणली तर ती होते बळजबरी चोरी आणि दुकानदाराला फसवून आणली तर ती होते फसवणूक आणि चोरी. त्याचं मूल्य चुकतं केल्याशिवाय त्या वस्तूचा उपभोग घेता येत नाही. आपण जर एखाद्या स्त्रीला असं बदफैली ठरवत असू आणि तिनं तिच्या शरीराचा वापर वस्तूसारखा केलाय, विनिमयासाठी केलाय असा आपला दावा असेल तर त्या वस्तूचा दर ठरवण्याचा अधिकार देखील त्याच स्त्रीला नाही का? जी तिच्या मालकीचं आहे ते विकायचं का द्यायचं का उधळायचं हा अधिकार तिचा नाही का? आपण तो अधिकार तिला देतच नाही. ती कुठे भावनिक दृष्ट्या, ती कुठे मानसिक दृष्ट्या, गरजेपोटी, असहाय्यतेपोटी, अगतिकतेपोटी किंवा हौस म्हणून कुठे काही करत असेल तर तिला बदफैली आणि वेश्या ठरवण्याचा अधिकार आपल्याला कोण दिला? बरं, ती वाईट असेल तर तुम्ही कुठे चांगले आहात? ज्यानी म्हणून तिचा उपभोग घेण्याचा प्रयत्न केला त्या माणसाविषयी आपण काय बोलणार आहोत? त्याविषयी आपण काहीच बोलत नाही, काहीच सांगत नाही.
उलट पुरुषांनी केला तो पराक्रम असतो आणि बाईनं केलं तर ते मग त्याचं चारित्र्य हनन असतं, ती वाईटच असते. इतके कसे आम्ही कृतज्ञ आणि इतके कसे आम्ही वाईट चालवतो. विनंती एवढीच आहे की एखाद्या प्रकरणात एखाद्याची बाजू घ्यायची असेल तर बिनधास्त बिनदिक्कत घ्या, पण ती बाजू घेताना निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी स्पर्धा म्हणून दुसऱ्याला चारित्र्यहीन ठरवू नका. आणि विनंती अजून एक आहे की फक्त एक व्यक्ती नव्हे तर अशा प्रकरणात, विवाहबाह्य प्रकरणात 3-3, 4-4 व्यक्तींचं भावविश्व उद्ध्वस्त होत असतं. सगळ्यात मोठी गोष्ट असते त्या लेकरांची, ज्यांना पुढे या सगळ्याची उत्तरं हवी असतात. ना उत्तरं देता येतात, ना उत्तरं मिळत नाहीत. मग ते लेकरं ही अशीच एकलकोंडी होतात. हे सगळं का होतं तर ती बाई होती म्हणून. ती बाई होती म्हणूनच आपण असे आरोप करू शकतो. स्त्रीला स्त्री म्हणून बघायला शिका, तिला स्त्री म्हणून जगू द्या आणि तिचा एक जो स्वाभिमान आहे तो देखील कायम ठेवण्याचा प्रयत्न करूयात ना. पुरुषांना जसा अधिकार आहे, जशी प्रतिष्ठा आहे, जसा मोठेपणा आहे, तसा तिला देखील एक सन्मान आहे. तिची देखील काही मानसिक इच्छा आहे, ती देखील पूर्ण करायला हवी. बघा, जमलं तर याचा विचार करा.